नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट मटण आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मटण आहे। ह्याला मी आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची ह्याचं वाटण लावून 1 तास मॅरिनेशन केलेलं आहे। हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे, तेल आहे आणि हा थोडासा बारीक चिरलेला कांदा। आता ही हळद आहे, मीठ आहे, पाव चमचा हिंग आहे, 3 चमचा मालवणी मसाला आहे आणि 1 चमचा मिरची पावडर आणि हा आपला गरम मसाला। तर आपण आता रेसिपी स्टार्ट करूया। पहिले आता मी तेल टाकते। तेल गरम झालं की आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकत आहोत। आता कांदा चांगला लालसर परतलेला आहे। आता ह्याच्यात मी पाव चमचा हिंग टाकते, हळद टाकते, गरम मसाला टाकते, मिरची पावडर आणि हा मालवणी तिखट मसाला। आता हे सगळं साहित्य मी परतून घेते। आता ह्याच्यात हे मॅरिनेट केलेलं मी मटण टाकत आहे। मटण चांगलं परतून घ्या। आता मी थोडंसं ह्याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे। पाणी गरमच घ्या आणि फास्ट गॅसवर चांगलं मटण परतून घ्या। दोन वाट्या मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे कुकरचं झाकण मी आता लावत आहे आणि मी 3 शिट्या ह्या कुकरच्या करणार आहे। 3 पेक्षा जास्त शिट्या केल्या तर मटण विरघळण्याची शक्यता असते, म्हणून आपण 3च शिट्या करायच्या। जर तुम्हाला वाटलं परत थोडंसं कच्चट वगैरे राहिलं तर एखादी शिट्टी तुम्ही नंतर देऊ शकता। आता मी कुकर उघडून बघते। मटण शिजलंय काय? मटण छान शिजलेलं आहे। आता मी या टोपामध्ये हे मटण ओतून घेते। आता ह्याच्यामध्ये मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण जेवढं मला पाहिजे तेवढं मी ह्याच्यात घालते। आता मी ह्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकून पाणी घेत आहे आणि बाजूचा मसाला वगैरे ह्याच्यातून मी हे करून यामध्ये टाकते। थोडंसं पाणी मी अजून टाकते।
आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते आणि मटणाला एक उकळी आणून देते. आपली मटणाची रेसिपी आता तयार आहे. हे बघा, छान मटणाला उकळी आलेली आहे. कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.